आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। M24 तास चॅनल बॅन केल्याने इटकरे ग्रामस्थांकडून तीव्र निषेध। इटकरे, जिल्हा सांगली। शासनाकडून लादण्यात येणारा शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आणि कंत्राटदारांचे भले करणारा आहे। त्यामुळे हा महामार्ग तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी इटकरे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील शेतकरी गुंडा पवार यांनी केली आहे। तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार दिलीप मोहिते यांच्या M24 तास चॅनलवर शासनाने लादलेल्या बंदीचा वाळवा तालुका संघर्ष समिती व इटकरे ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। सुपीक जमिनी व जलसिंचन व्यवस्थेचे नुकसान। व्हिडिओ संदेशाद्वारे आपली भूमिका मांडताना पवार म्हणाले, इटकरे हे पूर्णपणे बागायती व जलसिंचन योजनांचे नेटवर्क असलेले गाव आहे। या महामार्गामुळे गावातील पाईपलाईन व सिंचन व्यवस्थेचे मोठे नुकसान होणार असून सुपीक जमिनी नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे। ऊस, केळी व इतर पिकांच्या जोरावर शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध झाले होते। मात्र या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या पाठीवर आघात झाला आहे। शेतकऱ्यांच्या या लढ्यात गेल्या 6 महिन्यापासून सातत्यानं पाठीशी उभे राहणारे कुरळप गावचे पत्रकार दिलीप मोहिते यांच्या M24 तास चॅनलवर सरकारनं बंदी घातल्याचा आरोप त्यांनी केला। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम करतो। अशा प्रामाणिक पत्रकारावर आघात करून त्यांचा आवाज दाबणे हे अत्यंत अन्यायकारक आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले। वाळवा तालुका संघर्ष समिती व इटकरे गावातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाचा निषेध नोंदवत आम्ही सर्व शेतकरी पत्रकार दिलीप मोहिते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। जर त्यांच्यावरील अन्याय आणि पत्रकारांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न थांबले नाहीत तर या विरोधात तीव्र लढा उभारला जाईल, असा पवार यांनी इशारा दिला आहे। तसेच शेतकरी हिताचा विचार करून सरकारनं शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। नाव गुंडा पवार, राहणार इटकरे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। आज मी मुलाखत देत आहे या कारणासाठी की आमच्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आहे तर शेतकऱ्यांना खाईत टाकणारा आणि कंत्राटदाराची भरभराटी करणारा आहे, सुपीक जमिनीची नापीकता बनवणारा आहे। तसेच आमचं गाव इरिगेटेड गाव आणि या इरिगेटेड गावामध्ये जलसिंचन योजनेचं खूप मोठं जाळं आहे आणि हे जाळ्याचं नुकसान होणार आहे आणि ह्या नुकसानीमुळे शेतकरी आमचा अडचणीत येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या वरती एक आघात होणार आहे। कारण या इरिगेटेडमुळं आमच्या गावामध्ये ऊस पीक असेल, केळी पीक असेल, अन्य पिकांची उभारणी झाली आणि शेतकरी सुखी समृद्धी झाला। परंतु या सुखी समृद्धी शेतकऱ्याचं जीवन आघात करणारं हा शक्तीपीठ आहे आणि हा रद्द झाला पाहिजे। परंतु हा रद्द करण्यासाठी अनेक शेतकऱ्याची मुलं यामध्ये सहभागी झालेली आहेत आणि त्यातील एकच कुरळप गावचे दिलीप मोहिते साहेब पत्रकार हे देखील गेली 1.5 वर्ष या सर्वसामान्य संघर्ष समितीच्या पाठीशी, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी सतत लढा देत आहेत आणि वाचा फोडत आहेत। कारण त्यांच्यावरती, त्यांच्या चॅनेलवरती ह्या सरकारनं एक अन्याय केलेला आहे, त्यांचं चॅनेल बॅन केलेला आहे, तो बॅन सरकारनं काढावा। कारण पत्रकार हा एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। पत्रकार म्हणजे चारित्र्य संपन्न अशी लिखाण लिहिणारा व्यक्तिमत्व पत्रकाराचं असतं आणि त्या व्यक्तिमत्वातून तो समाज घडवण्याचं काम करत असतो आणि समाजाला शेवटच्या घटकापर्यंत आपल्या पत्रकारितेतून न्याय देण्याचं काम करत असतो। आणि हे न्याय देण्याचं काम करणाऱ्या माणसावर तुम्ही जर आघात करत असाला, त्यांचं चॅनेल जर बॅन करत असला तर आम्ही सर्वसामान्य शेतकरी या वाळवे तालुक्यातून व जी आमची वाळवा तालुका संघर्ष समिती आहे या संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सरकारचा निषेध करतो आणि या सरकारला एक आम्ही एवढंच सांगू इच्छितो की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, एवढीच आमची विनंती आहे। आणि अशा जर पत्रकारांच्या वरती, लिखाण करणाऱ्यांच्या वरती, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जर तुम्ही आघात करत असाल तर हा आघात करू नये, एवढंच आमचं तुम्हाला सांगणं आहे आणि आम्ही तुमचा निषेध करतो। आम्ही सर्व वाळवा तालुका संघर्ष समिती, इटकरे गावचे सर्व शेतकरी यांच्या वतीनं दिलीप मोहिते साहेबांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणाने उभं राहू आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढा देऊ, असं मी इटकरे गावाच्या वतीनं वचन देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।